ताई, वेदाचे बाबा जर वेळेवर तिथे आले नसते तर अनन्याताईंना, आणि हे सगळं वेदाच्या समोर घडलंय. वेदा खूप घाबरली अगं. हो मीरा, यावेळी मंजिरीने आपल्याला चांगलंच चकवलंय. पण मला वाटलं होतं ती घाबरलीये. जे काही बोलते त्या केवळ पोकळ धमक्या आहेत तिच्या. पण तरी एक काळजी म्हणून मी तिच्या खोलीत गेले, पण तिने त्याच संधीचा गैरफायदा घेतला. काय चाललंय दोघींचं? बापरे, दोघींच्या चेहऱ्यावर केवढी भीती दिसतीये. मंजिरीची भीती. हे तुम्ही विचार करा, जर का वेदा अनन्यासोबत नसती तर ती कशी वाचली असती, हो ना? आणि मग तुम्हाला बातमी मिळाली असती की अनन्याने स्वतःचा जीव घेतला. मंजिरी, जास्ती नाटकं करू नकोस, कळलं ना? खूप दिवसांपासून तुम्हा दोघींचे नखरे सहन करतेय मी. माझी भीती वाटत नाही काय? हा, माझी भीती आता कळलं. मंजिरीची भीती काय असते ते. हा, मी खूप भयंकर आहे. तुम्ही दोघी माझं काहीही वाकडं करू शकणार नाही, कळलं? बाबा, हा वेदा बोल. बाबा, काल ते सगळं काय झालं होतं? अनन्या त्या बरी आहे ना? हो वेदा, अनन्या आत्या अगदी बरी आहे. तिला काही झालेलं नाही. तू टेन्शन घेऊ नकोस. बाबा, पण असं काय झालं? ती अचानक अशी का वागते? वेदा, तिला एखादं वाईट स्वप्न पडलं असेल, नाहीतर ती खूप मोठ्या ट्रिपवरनं परत आली ना, सो ती दमलेली असेल आणि म्हणून तिला असं स्वप्न पडलं असेल. बाबा, मला असं काही होणार तर नाही ना? वेदा, तू का असं विचारतीयस? हा, माझ्यासोबत पण असं काहीतरी घडायचं ना? आपण डॉक्टरकडे गेलो होतो, सगळे माझी खूप काळजी घेत होते. बाबा, मला ते सगळं अजून पण आठवतंय. वेदा, आई बाबा, मला वाचवा. वेदा इथे मला इथे. कोणतरी मारायला येतं. इकडे बस. सोडा मला, सोडा मला. वेदा थांब. वेदा थांब. हो वेदा, बरोबर बोललीस तू. तू खूप काही सहन केलंयस, पण तुला झालेला त्रास माझ्या समजण्यापलीकडचा होता. सॉरी बेटा. बाबा, मला काही होणार नाही ना? वेदा, आय प्रॉमिस, मी कायम तुझ्यासोबत आहे. मी तुझ्यासोबत असं काही कधीच होऊ देणार नाही. चल, तुझी झोप पण झाली नाहीये नीट. आता तू नीट झोप काढ आणि तुला खूप फ्रेश वाटेल, छान वाटेल. चल. आणि ऐक, मी काल तुझ्यावर ओरडलो, तुझा तो मास्क फाडला, त्यासाठी आय एम सॉरी. बाबा, इट्स ओके. पण ना, तुम्हाला एक स्टोरी सांग. स्टोरी ऐकायची. चल, तुला स्टोरी ऐकवतो. काढ चप्पल, काढ.
स्टोरी ऐकायची आहे माझ्या राजकुमारीला. आहे एक गोष्ट. खूप खूप वर्षांपूर्वी एक खूप मोठं साम्राज्य होतं. त्या साम्राज्याचं नाव होतं रामेश्वर. ही गोष्ट आहे रामेश्वर नावाच्या समृद्ध राज्याची. ही गोष्ट आहे रामेश्वर नावाच्या एका समृद्ध राज्याची. राणा यशवंत राजाची, एक बलाढ्य आणि क्रूर चेतकीण. राणा यशवंत राजाची आणि एका बलाढ्य आणि क्रूर चिटकिणीची. तिने राजाला संपवण्याचा कट रचला. तिने राजाला संपवण्याचा प्लॅन केला होता. अमावस्येची रात्र होती. अमावस्याची रात्र होती. दिवा अचानक विझला. काल माझ्यासोबत तसं का घडलं असेल? मला तर काही आठवतही नाहीये. अनन्या, हाय. बरी आहेस ना तू? ओके, मी फक्त डोकं दुखतंय फार. आई, अगं काय झालंय? काही नाही. आई अगं बोल ना, काय झालं? अनन्या, काल तुझ्यासोबत इतकं विचित्र सगळं घडलं. मला इतका त्रास झाला. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही, माहिती तुला. आई हे बघ, तू रिलॅक्स हो, आता ओके मी. पण मला कळत नाहीये चांगल्या माणसांसोबतच असं सगळं का घडतं. तू कधी कोणाचं वाईट केलं नाहीयेस, कोणासाठी वाईट विचार केला नाहीयेस, मग तुझ्यासोबत हे असं विचित्र का घडावं? आई सोड ना, जाऊ दे. ज्यांनी कोणी माझ्या लेकरासोबत हे सगळं केलंय ना, त्याला तळतळाट लागेल बघ माझा. आई प्लीज शांत हो. ते सोड, मी पोहे बनवून आणलेत, खा. थांबा,